जिंतूर येथील भारतीय जनता पार्टीकडून हज यात्रेला जाणाऱ्या अनेक नागरिकांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी जिंतूर येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते। परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी यावर्षी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा येथील टीजे फंक्शन हॉल या ठिकाणी जिंतूर भारतीय जनता पार्टी यांच्याकडून सत्कार करण्यात आलाय। यावेळी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसह प्रताप भैया देशमुख, माजी नगराध्यक्ष जिंतूर, तालुका अध्यक्ष भाजप गोविंद थिटे, ॲडव्होकेट गोपाळ रोकडे, माबूद कुरेशी, रमेश दगड यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय मेघनादिदी कोळीकर सापुरे यांच्या नेतृत्वामध्ये व मार्गदर्शनाखाली आज जिंतूर शहरामध्ये जिंतूर शहरापासून जिंतूर मतदारसंघातील मुस्लिम समाजाचे जे हज यात्रेकरू हजला चालले त्यांचा जिंतूर शहराच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला आणि या समारंभानिमित्त एवढा जिंतूर शहर तालुकावासियांना एक संदेश देण्यात येतो की येणाऱ्या काळात आपल्याला देशाचं एकच भारताचं वलय पूर्ण शहर तालुक्याच्या सर्व स्तरावर पोहोचायला पाहिजे। आज आपल्या देशाची परिस्थिती कालच्या प्रसंगामध्ये परिणामाची असलेली आहे आणि त्या परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला येणाऱ्या काळात जिंतूर असो या भारत देशामध्ये आपलं व्यक्तिमत्व आपल्या सर्व समाजाच्या वतीनं शहर असो, तालुका असो, जिल्हा असो आपल्याला एकच पद्धतीचे राजकारण करायचे, समाजकारण करायचे। सर्व धर्माला मुस्लिम असतील, दलित असतील सर्वांना एकत्र करून आपल्याला चालायचं असा संदेश आजच्या कार्यक्रमातून मी सर्व शहरवासियांना देण्यात येतो। म्हणून परत एकदा या कार्यक्रमास सर्व आलेले हज यात्रेकरू यांना माझ्या तालुक्याच्या वतीनं माझ्या वतीनं शहरात खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती आहे आणि आम्ही सर्वांनी परमेश्वर चरणी प्रार्थना केली हज यात्रेकरूंचे त्यांचा प्रवास सुखरूप हो आणि आमच्याकडून जेवढी प्रार्थना परमेश्वराला करता येईल तेवढी प्रार्थना त्यांनी पण आमच्यासाठी त्या ठिकाणी करावं एवढा त्या कार्यक्रमाचा संदेश आम्ही त्यांना देण्यात आला आणि असाच कार्यक्रम शहरामध्ये अमरेश्वरमध्ये राबवण्याचा प्रयत्न करू असं त्या कार्यक्रमात प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।